हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू वोक ॲस्पिरंट. आणि वोक ॲस्पिरंट या चॅनलवरती आपण स्टुडंटशी रिलेटेड जीही काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन असेल ती बघत असतो. तर सिनियर स्टुडंट असतील मग त्यांच्यासाठी जी काही जॉबशी रिलेटेड अपडेट आहे, सरळ सेवा असेल किंवा दुसऱ्या कुठल्याही, तर त्या घेत असतो. आणि जे स्टुडंट आहे ज्यांनी सध्या प्रिपरेशन स्टार्ट केलेलं आहे मग त्यांच्यासाठी ज्या काही गव्हर्नमेंटच्या स्कीम असतील, गव्हर्नमेंटच नाही किंवा दुसऱ्या कुठल्या एखाद्या स्कॉलरशिप टेस्ट वगैरे असतील त्याबद्दल देखील माहिती घेत असतो. मग त्यात TRTI झालं, अमृत झालं, बार्टी यांसारख्या संस्था ज्या आहेत, सारथी, महाज्योती यांच्या ज्या काही अपडेट असतील त्या स्टुडंटपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असते. आणि तुम्हालाही अशीच माहिती जाणून घ्यायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे की सरळ सेवेच्या ज्या काही ॲड होत्या त्या मागच्या काही दिवसांपूर्वी बऱ्याच ॲड आल्या होत्या. जसं ICDS असेल, समाज कल्याण विभाग असेल, महिला बालविकास असेल, म्हाडा, तलाठी, या बऱ्याच ॲड ज्या आहेत त्या येऊन गेल्या आहेत. आणखी देखील ॲड येत आहेत, पण मग मागच्या काही दिवसात खूप साऱ्या ॲड येऊन गेल्या आहेत. आणि खूप स्टुडंट जे ते सरळ सेवेची एक्झामची तयारी जी ती त्या कालावधीत करत होते आणि बऱ्याच लोकांनी खूप चांगला अभ्यास केला आहे, परंतु तरीही सिलेक्शन नाही झालं आहे बऱ्याच लोकांचं. आणि सध्या ॲड येण्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती कमी झाली. येत आहेत ॲड येतात, नाही असं नाही आहे. सध्या कल्याण डोंबिवलीची ॲड आलेली आहे, त्यानंतर GMC छत्रपती संभाजीनगरची ॲड आलेली आहे. परंतु त्या ॲडमध्ये जास्त लोक कवर होत नाही आहे, कारण ज्यांच्याकडे टायपिंग नाही आहे त्यांना तर बऱ्याचशा ॲडमध्ये जागाच नाही आहे. ज्यांच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट नाही आहे त्यांच्याकडे. तर सध्या ज्यांनी कोणी सरळ सेवेची मागच्या काही दिवसात तयारी केली होती त्यांनी SSC CGLचं जे नोटिफिकेशन आलं आहे त्यामध्ये एक चांगला तुमचा प्रयत्न करू शकतात. कारण तुम्ही इंग्लिश असेल किंवा मॅथ्स रिजनिंग असेल याचा स्टडी सरळ सेवेसाठी देखील केलाच असेल. कारण आपल्या सरळ सेवेमध्ये देखील मॅथ्स रिजनिंग किंवा इंग्लिश, GK हे सब्जेक्ट जे कॉमन होते. मराठी नव्हतं, मराठी इथे नाही आहे SSC CGLला. आपल्याला मराठी होतं, परंतु इथे मॅथ्स रिजनिंग 2 वेगवेगळे सब्जेक्ट करून दिलेले. परंतु मॅथ्स रिजनिंग असं कुठल्या सब्जेक्टचं वेगवेगळं नसतं की सरळ सेवेचं वेगळं, CGLचं वेगळं. हा थोडीशी लेवल जी आहे ती खालीवर होऊ शकते, परंतु मॅथ तुम्ही एकदा शिकलेले असाल तर तुम्ही डील करू शकता कुठल्याही एक्झाममध्ये. त्यानंतर GK असेल किंवा इंग्लिश असेल, या सब्जेक्टची तयारी तुम्ही केलेलीच असेल. तर यामध्ये आपण SSC CGLचा पॅटर्न कसा आहे, त्यानंतर इम्पॉर्टंट डेट्स काय त्या बघूया. त्यानंतर पात्रता, त्यानंतर इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन असेल ती इन्फॉर्मेशन आज डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. आणि हे सगळं सोडून जर तुम्हाला तरीही काही डाऊट असेल तर तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलला मला मॅसेज करू शकतात. तर इथे आपण इम्पॉर्टंट डेट्स ज्या आहेत त्या बघू शकतो की 9/6/2025ला जे आहे ते तुम्ही स्टार्टिंग डेट ऑफ ॲप्लिकेशन आहे आणि लास्ट डेट जी आहे ती 4/7/2025पर्यंत आहे. लास्ट डेट जी आहे ती फी पेमेंटसाठीची 5/7/2025 आहे. आणि जी तुमची करेक्शन विंडो तुम्हाला भेटणार आहे ती 9/7 ते 11/7 यामध्ये भेटणार आहे. त्यानंतर तुमची प्रिलिम्स एक्झाम जी आहे ती 13 ऑगस्ट ते 30 ऑगस्टच्या मध्ये होणार आहे. आणि तुम्ही जर प्रिलिम्स क्लिअर केली तर तुमची मेन्स एक्झाम जी आहे ती डिसेंबर 2025मध्ये होईल. आणि तुम्हाला जर फॉर्म भरताना किंवा दुसरं काही डाऊट असेल तर तुम्हाला हेल्पलाईन नंबर दिला गेला आहे. या हेल्पलाईन नंबरवरती तुम्ही कॉल करून तुमचे डाऊट्स जे ते विचारू शकतात. फॉर्म भरायच्या आधी जर कोणाला काही डाऊट असेल डॉक्युमेंट्सच्या रिलेटेड वगैरे तर इथे कॉल करून तुम्ही विचारू शकतात. इथे वेगवेगळ्या संवर्गातील आणि वेगवेगळ्या पे स्केलच्या बऱ्याचशा पोस्ट ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. तुम्ही बघू शकतात पे स्केल 7साठी जवळजवळ 16 पोस्ट ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. आणि यामध्ये बरेचसे सेक्शन जे आहे ते संवर्ग जे आहे ते दिलेले आहे. मग ASO असेल, ASO इन IB असेल किंवा रेल्वे, त्यानंतर मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, बऱ्याच ठिकाणी ह्या पोस्ट ज्या आहेत. आणि यामध्ये तुम्ही बघू शकतात की या ग्रुप Bच्या पोस्ट आहे आणि बऱ्याच ठिकाणी एज लिमिट जे ते व्हॅरी करतं आहे. म्हणजे काही ठिकाणी 20 ते 30 आहे, काही ठिकाणी 18 ते 30 आहे. तर तुम्ही इथे एज लिमिट फक्त बघून घ्या की कुठल्या पोस्टसाठी कुठलं एज लिमिट हवं आहे. आणि असं नाही की फक्त पे स्केल 7साठीच पोस्ट आहे. त्यानंतर पे स्केल 6साठीच्या देखील बऱ्याच पोस्ट आहे. त्यानंतर पे स्केल 4, पे स्केल 5 यांच्या देखील बऱ्याचशा पोस्ट आलेल्या आहे. इथे जवळजवळ सगळ्या टोटल मिळून पे स्केल 7 टू पे स्केल 4पर्यंत 37 पोस्ट ज्या आहेत आहे. त्यानंतर तुमचं एज लिमिट जे आहे ते एज लिमिट तुमचं कसं काउंट करायचं तर 1/8/2025पर्यंतचं एज लिमिट काउंट करायचं आहे तुम्हाला.
तर इथं पात्रता निकष जे ते ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसरसाठी जर तुम्ही फॉर्म भरला तर त्यासाठीच पात्रता निकष थोडेसे वेगळे आहे. म्हणजे तुमची डिग्री कुठली हवी आहे. बाकीचे ही पोस्ट जर सोडली तर बाकीच्या सगळ्या पोस्टसाठी तुम्ही कुठल्याही युनिव्हर्सिटीमधून बॅचलर डिग्री असेल तुमच्याकडे तर तुम्ही फॉर्म जो आहे तो भरू शकतात. त्यानंतर रिजन वाईज सेंटर जे ते PDF दिलेले आहेत. तुम्ही फॉर्म भरताना तुमचं सेंटर कुठलं भरायचं आहे तुम्हाला ते एकदा बघून घ्या. जर तुम्ही महाराष्ट्रातून फॉर्म भरणार असेल तर छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक आणि पुणे हे आपल्या महाराष्ट्रातले सेंटर आहे. तर तुम्ही फॉर्म भरताना हे सेंटर जे ते तिथे देऊ शकतात. त्यानंतर स्कीम ऑफ एक्झामिनेशन प्रिलियमसाठी तुम्हाला जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंगचे 25 क्वेश्चन येणार आहे 50 मार्क्ससाठी. त्यानंतर जनरल अवेअरनेसचे 25 क्वेश्चन 50 मार्क्ससाठी. त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे 25 क्वेश्चन 50 मार्क्ससाठी आणि इंग्लिशचे 25 क्वेश्चन जे आहे ते 50 मार्क्ससाठी. आणि तुम्हाला इथे 1 तास मिळणार आहे. ही एक्झाम सगळा प्रॅक्टिस आणि स्पीडचाच खेळ आहे. ॲक्च्युली बऱ्याच लोकांना नॉलेज असतं, सगळेच अभ्यास करतात, परंतु एका तासामध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन जे ते सॉल्व करायचे असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं याला निगेटिव्ह सिस्टीम देखील आहे. जर तुमची प्रिलियम्स क्वालिफाय झाली तर तुमची मेन्सची एक्झाम राहील ज्यामध्ये मॅथमॅटिक्स आणि रिजनिंगचा एक पेपर राहील ज्यामध्ये मॅथमॅटिक्स जे ते 30 क्वेश्चन आणि रिजनिंग जे ते 30 क्वेश्चन असे हा सेक्शन जो आहे तो 180 मार्क्सचा असेल. आणि इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन आणि जनरल अवेअरनेस यांचे मिळून जे ते 210 मार्क्सचा हा सेक्शन असेल. आणि प्रिलियम्सचे मार्क्स जे ते तुमच्या फायनल मेरिट लिस्टमध्ये ॲड होत नाही. तुमची जी फायनल मेरिट लिस्ट येते ती फक्त मेन्सच्या मार्क्सवरतीच डिपेंड असते. त्यानंतर इथे डिटेल सिलेबस जो तो देण्यात आलेला आहे की तुमचे जनरल अवेअरनेससाठी डिटेल जे टॉपिक आहे ते देण्यात आलेले आहेत. त्यानंतर तुमचं जनरल इंटेलिजन्स आणि रिजनिंग असेल त्याचे देखील डिटेल सगळे टॉपिक जे ते एक टॉपिक मेन्शन करून दिले गेलेले आहे की कुठल्या टॉपिकवरती क्वेश्चन येतील. त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचा इथं सिलेबस दिलेला आहे आणि इंग्लिश कॉम्प्रिहेन्शनचा देखील सिलेबस जो आहे तो देण्यात आलेला आहे. म्हणजे त्यांनी फक्त असं टाकलं नाही आहे PDF किंवा यात की या सेक्शनचे एवढे क्वेश्चन असतील, तर तो एकदम इलॅबरेट करून सिलेबस जो तो दिलेला आहे. आपल्या सरळ सेवा जर तुम्ही बघितल्यात तर त्यात फक्त दिलेलं असतं की मराठी, मग त्यामध्ये व्याकरण, मग त्यामध्ये टॉपिक दिलेले नसतात की कुठले कुठले येतील. परंतु या PDF हे चांगलं आहे की तुम्हाला एक ना एक टॉपिक त्यांनी मेन्शन करून दिला आहे की या टॉपिकवरती जे ते तुमचे क्वेश्चन येतील. तर ज्या मुलांना हा फॉर्म भरायचा आहे त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरा. आणि तुमचा सरळ सेवेचा जो स्टडी आहे तुम्हाला नक्कीच इथे कामाला येईल. कारण ते म्हणतात ना की अभ्यास केला तर तो वाया नाही जात. त्यामुळे तुमचं इंग्लिश असेल, तुमचं मॅथ्स अँड रिजनिंग असेल तर ते सब्जेक्ट तुम्हाला इथे नक्कीच हेल्प करतील. त्यानंतर आपण तिकडे GKचं देखील स्टडी करत होतो, परंतु आपला सरळ सेवेचा GKचा जो स्टडी आपण थोडंसं महाराष्ट्र ओरिएंटेड करत होतो, हा थोडंसं ब्रॉड लेवलला तुम्हाला करावा लागतो. परंतु तुम्ही जो अभ्यास केला आहे तो तुम्हाला इथे नक्कीच कामाला येईल. आणि ऑल द बेस्ट.